सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात जत पंचायत समितीमधील बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा मृतदेह आढळलाय आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। अवधूत अशोक वडर असं या सरकारी अधिकाऱ्याचं नाव आहे। जत पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागात ते कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते। ही आत्महत्या नव्हे तर घातपात आहे असा संशय नातेवाईकांना आहे। दरम्यान जतच्या विद्यमान आमदारांचे स्वीय सहाय्यक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य कामासाठी सतत त्रास दिल्याचा आरोप मृत अवधूत वडर यांच्या कुटुंबियांनी केलाय। संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। कृष्णा नदीच्या नवीन पुलाखाली मृतदेह तरंगताना काहींना दिसून आला। ही माहिती मिळाल्यानंतर सांगली शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले। यावेळी स्पेशल रेस्क्यू पथकाच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला। नंतर सांगलीच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आला। तपास केला असता मृत व्यक्ती जत पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होता अशी माहिती मिळाली। वडार हे मूळचे इस्लामपूरचे होते। या घटनेची नोंद करून पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहेत। अभियंता वडार यांना एका आमदाराचे स्वीय सहाय्यक, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा पती, पंचायत समितीच्या काही कर्मचाऱ्यांकडून मागील 6 महिन्यांपासून त्रास दिला जात होता असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय। ही आत्महत्या नाही तर घातपात आहे असा आरोप त्यांनी केलाय। एखाद्याच्या म्हशीला रेडकू झालं तरी बोलवा, खासदार तिथे येतील, पण खासदार मतदारसंघात कुठेच दिसत नाही असं पुन्हा म्हणू नका अशी विनंती खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे। खासदार धैर्यशील माने मतदारसंघात कुठेच दिसत नाही या मतदारसंघातील लोकांच्या चर्चेच्या अनुषंगाने खासदार माने यांनी हे विधान केलं आणि सभेत एकच हशा पिकला। लोकसभा निवडणुकीत खासदार माने मतदारसंघात फिरकत नसल्याचा आरोप झाला होता। हातकणंगले मतदारसंघात येणाऱ्या वाळवा तालुक्यात कामेरी गावातील आयोजित सोहळ्यात खासदार धैर्यशील माने बोलत होते। तुमच्या वाढदिवसाला येणार हे मी तुम्हाला दिल्लीत असताना सांगितलं होतं, पण आता परत खासदार दिसत नाहीत असं म्हणू नका। एखाद्या म्हशीला जरी रेडकू झालं तरी खासदाराला बोलवा, मी त्या ठिकाणी येईन, पण खासदार दिसत नाही असं म्हणू नका। ज्या ठिकाणी पोहोचता येईल त्या ठिकाणी मी जात असतो। आज 7 कार्यक्रम आहेत, त्या ठिकाणीही पोहोचत आहे असं धैर्यशील माने यांनी म्हटले। समाजाच्या प्रत्येक भूमिकेला कुठेतरी आवाज बनावा लागतो, काही वेळेला कटू सत्य देखील सांगावं लागतं। नेतृत्व फक्त गोड बोलणारं असू शकत नाही, प्रसंगी वाईटपणा देखील घेणारा नेता असावा लागतो। वाईटपणा घेऊन जेव्हा समाजाचं कल्याण होतं त्यावेळी ते नेतृत्व आणखी उजळून निघतं असंही धैर्यशील माने यांनी म्हटलंय। तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील चव्हाण वस्तीतील एका शेतात मका आणि हत्तीग्रासच्या गवतामध्ये आंतरपीक म्हणून गांजाची सुरू असलेली शेती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उद्ध्वस्त केली। यावेळी या ठिकाणाहून 15,02,000 रुपये किमतीची 150 किलो गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली। या प्रकरणी पोलिसांनी अजय नारायण चव्हाण याला अटक करण्यात आली आहे। नशामुक्त अभियानाअंतर्गत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक तैनात केलं होतं। सदरच्या पथकातील अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा माग काढत असताना माहिती मिळाली की संशयित अजय चव्हाण याने बस्तवडे येथे त्याच्या स्वतःच्या मालकीच्या शेतात गांजाची झाडे लावली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तातडीने त्या ठिकाणी छापा टाकला असता चव्हाण हा शेतात काम करत असल्याचं निदर्शनास आलं। त्याला ताब्यात घेऊन त्याच्या शेताची पाहणी केली असता गांजाची झाडे तोडून टाकल्याचं निदर्शनास आलं। मका पिकामध्ये 3 ते 7 फूट उंचीची लागण मोठी गांजाची झाडे तसेच हत्ती गवताच्या पिकात देखील गांजाची झाडे मिळाली। यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने मका आणि हत्ती गवतमध्ये गांजाची झाडे लावलीत। यावेळी पथकाने पंचांसमक्ष गांजाची झाडे तोडून त्यांचे बिंडे बांधून पोत्यात भरून जप्त केलं। यावेळी या शेतातून 14,88,900 रुपये किमतीची 148 किलोची गांजाची झाडे, 13,100 रुपयाची 310 ग्रॅम गांजाची ओलसर झाडे असा एकूण 15,02,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। मागील 3 आठवड्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात शनिवारी दमदार पाऊस झालाय। वाळवा, शिराळा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला। उर्वरित तालुक्यात पावसाची संततधार सुरू राहिली। दुपारपासून सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच राहिलाय। अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। पावसाने खरीपाच्या ऊस, मका, भात, हळद या पिकांना दिलासा मिळाला असला तरी सोयाबीन काढणीवर परिणाम झाल्याचं चित्र आहे। ऑगस्टमध्ये आलेल्या पुरानंतर पावसाने पूर्णपणे उसंत घेतली होती। एकसारख्या पावसामुळे सर्व घटकांना त्रास झाला होता। बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे तयार झाला असून त्यातून कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले, त्यामुळे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला
आला होता। काही दिवसांपासून कडकडीत ऊन पडल्याने शेतातील कामांसाठी धांदल उडाली आहे। दुपारी जिल्ह्यासह शहराच्या उपनगरात जोरदार पाऊस झाला। एकसारख्या पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने हवेत गारवा निर्माण झालाय। वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, मिरज तालुक्यात दुपारी 12:30च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली। एकसारखा संततधार पाऊस कोसळत राहिल्याने अनेक ठिकाणी पाणी झाले। उर्वरित तालुक्यातही पावसाची रिमझिम सुरू होती। दुपारी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत थांबायचं नाव घेत नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले। सांगली शहरात दुपारपासून सुरू झालेल्या पावसाची रिपरिप रात्री उशीरपर्यंत सुरूच राहिली। शनिवारी आठवडा बाजार असल्याने पावसामुळे विक्रेत्यांची दैना उडाली। सखल भागासह काही ठिकाणी पाणी साचले। बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि गल्ल्यात पाण्याचे तळे तयार झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागलाय। शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी वाहत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। आपण अपघाताने आणि अपवादाने राजकारणात आलो आहोत। देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आमदार आणि मंत्री झालो। राजकारणात फडणवीसांचा आधार मिळाला असं आमदार सदाभाऊ खोत म्हणाले। देवेंद्र फडणवीसांचं आडनाव जर देशमुख किंवा पाटील असतं तर हा सदाभाऊ कधीच आमदार झाला नसता असंही ते म्हणाले। सदाभाऊ खोत सांगलीतील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते। आता आमच्याकडे पद आहे म्हणून आमच्या मागे गडी आहेत, नाहीतर कुणीही विचारत नाही असंही सदाभाऊ खोत म्हणाले। यावेळी त्यांनाही देवेंद्र फडणवीसांवर स्तुती सुमने उधळली आहेत। खोत म्हणाले की मंत्रिपदाचा मला आशीर्वाद दिला म्हणतात, पण मला ते मिळणारच नाही, त्याचा आशीर्वाद देतात। मला मंत्रिपद मिळालं तर मी घेतोच, पण तुम्ही शिफारस केली पाहिजे। गडी आत गेल्यावर सांगतात की सदाभाऊला मंत्रिपद देऊ नका। माझं तिकीट फायनल झालं होतं, पण आमच्या जिल्ह्यातले काही गडी गेले आणि सदाभाऊला सोडून कुणालाही तिकीट द्या असं म्हणाले। बाहेर आल्यानंतर मला म्हणाले की तुमच्याच नावाची शिफारस केली आहे। राजकारण वाईट असल्याची टिप्पणी त्यांनी यावेळी केली। महाराष्ट्रामध्ये भाजपाचे नेते आणि पदाधिकारी राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात आक्रमक झालेत। नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईचा AI व्हिडिओ बनवून टीका केल्याने भाजपने राष्ट्रभरात निदर्शने केली आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्री यांच्याबाबतचा वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केल्याचा सांगलीत भाजपा महिला मोर्चाकडून निषेध करण्यात आला। यावेळी असे आर्टिफिशियल इंटेलिजन्स करून व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यात आला। मोदींच्या मातेचा अपमान आम्ही सहन करणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला। भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणासह तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला। मात्र वर्षभरात एकाही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही। छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत खासदारांची भूमिका संशयास्पद वाटते। खासदार विशाल पाटील गप्प का असा सवाल मिरज सुधार समितीने केलाय। छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामाबाबत खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन आणि मिरज सुधार समिती यांची संयुक्त बैठक 7 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आली। रस्ता कामात अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, शासकीय रुग्णालय आदी ठिकाणच्या भिंती हटवणे, 22 मीटर रस्ता रुंदीकरणासाठी खासगी मिळकतधारकांशी चर्चा करून जागा संपादित करणे, रस्त्याच्या दुतर्फा गटारी, रस्त्यामधील दुभाजक आदी कामे तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता। गेल्या वर्षभरात एकाही निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही। याबाबत खासदार विशाल पाटील यांच्याकडे विचारणा केली असता जिल्हाधिकारी माझे ऐकत नसल्याचे बेजबाबदार वक्तव्य करतात। या रस्त्याबाबत खासदारांची भूमिका संशयास्पद वाटते। छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे केंद्राशी निगडीत असल्याने याची जबाबदारी खासदारांची आहे। खासदार मिरजकरांना दिलेला शब्द फिरवत असतील तर मिरज सुधार समिती खासदारांना जाब विचारल्याशिवाय गप्प राहणार नाही असा इशारा मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट AA काझी यांनी दिलाय। विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं आवश्यक आहे। त्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवणे महत्त्वाचे आहे। त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यास मी प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले। कवठेमंकाळ येथील श्री अंबिका शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संकुलात शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी सदीच्या भेट दिली। या सदीच्या भेटीप्रसंगी आमदार आसगावकर बोलत होते। प्रारंभी श्री अंबिका शिक्षण संकुलाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गुरव,
यांनी शिक्षक आमदार यांचं स्वागत केलं। सचिव वैभव गुरव यांनी संस्थाचालक संघटनेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, संघाचे पदाधिकारी, शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी तसेच उपस्थित शिक्षकांचं स्वागत केलं। आजच्या या सदीच्या भेटीमध्ये इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अडचणी, संच मान्यतेचे निकष, पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेतील अडचणी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध आणि भरती, टप्पा अनुदान व वेतनेतर, शाळांची वीज बिले अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली। यामध्ये शिक्षणाच्या सर्व घटकातील प्रतिनिधींनी आपली मते ठामपणे मांडली। या सर्व बाबींना प्रतिसाद देत आमदार आसगावकर यांनी या सर्व अडचणी अग्रक्रमाने सोडवण्यात येतील असं आश्वासन दिलं।